तर आता झिशान सिद्दीकी अजित पवारांच्या भेटीला पोहोचलेत। हत्येच्या तपासावर मी समाधानी नसल्याचं त्यांनी सांगितलं असून ज्यांची नावं घेतलेली आहे त्यांची चौकशी झाली नाहीये। वडिलांप्रमाणे माझं बरं वाईट झाल्यास हेच बिल्डर जबाबदार असतील असा आरोप सिद्दीकींनी केलेला आहे। पार्टी लीडर अजीत दादा के पास जाके पूरी अपनी चीज़ें कह सकता हूँ और आज भी जाके मैं कहने वाला हूँ। उसके बाद मुझे यकीन है कि अजीत दादा, देवेंद्र फडणवीस जी, एकनाथ शिंदे जी, ये सब पुलिस से भी पूछताछ करेंगे और फेयर इंक्वायरी रहेगी। क्योंकि कल को मुझे भी अगर कुछ होता है या मेरे जान को भी कुछ होता है या कुछ भी होता है तो मैं ये बिल्डरों को ही ब्लेम करना चाहूँगा। दरम्यान हे सगळं जर खरं असेल तर तो बिल्डर आणि राजकीय नेता नक्की कोण होता याचा तपास पोलिसांनी करावा अशी प्रतिक्रिया अंबादास दानवेंनी दिलेली आहे। तपास चुकीच्या दिशेने जातोय अशा पद्धतीने भूमिका झिशान सिद्दीकी यांनी 1-2 महिन्यापूर्वी माझी ज्यावेळेस भेट झाली होती त्यावेळेस व्यक्त केली होती। आणि आता तुम्ही नवीन सांगताय, मी कोणावर आरोप करणार नाही, पण तो असं कोणाकडे जर बोट जात असेल तर मला वाटतं सरकारने याच्यामध्ये पुन्हा एकदा नव्यानं तपास करण्याची आवश्यकता आहे। यानंतर आता बातमी आहे महाविकास आघाडी संदर्भातली। पुणे जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आलेला आहे। ठाकरे गटाच्या बैठकीमध्ये इंदापूरच्या शिवसैनिकांनी सुप्रिया सुळेंच्या विरोधात नाराजी व्यक्त केली। तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही सुप्रिया ताईंसाठी काम केलं, मात्र ताई आम्हाला मान देत नाहीत अशी नाराजी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे। ताईंवरची नाराजी म्हणजे अतिशय हक्काची माणसं आपल्याच माणसावर माणसं रागावतात। सुप्रिया ताई आमच्या आहेत, हक्काच्या आहेत आणि त्यामुळे आमच्या ताईंसाठी जर आम्ही कष्ट घेतलेले असतील तर आमच्या ताईंनी आमचं सुद्धा म्हणणं ऐकलं पाहिजे असं कार्यकर्त्यांना वाटणं स्वाभाविक आहे। बस तीच भूमिका त्यांनी मांडली आणि राऊत साहेबांनी सांगितलं की येणाऱ्या काळात सुप्रिया ताईंची, राऊत साहेबांची आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांची एकत्र बैठक होईल, इतकंच। बातमी आहे मुंबईतून। मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरामध्ये आता भाविकांसाठी ड्रेस कोड लागू करण्यात आलेला आहे। भारतीय परंपरेला साजेसे असे कपडे घालावे असा निर्णय सिद्धिविनायक मंदिर न्यासाने घेतला असून त्यामुळे आता सिद्धिविनायक मंदिरामध्ये दर्शनासाठी जाण्यासाठी पारंपरिक वेश परिधान करूनच जावं लागणार आहे। भारतीय परंपरेला साजेसे कपडे घालावे, नागरिकांना संकोच वाटणार नाही असे कपडे परिधान करावे, भाविकांनी अंगभर कपडे घातले पाहिजेत, अंगभर कपडे असलेल्यांनाच दर्शनासाठी प्रवेश मिळणार। ड्रेस कोड लागू केल्याने मात्र वादाची शक्यता आहे। मंदिरामध्ये काही भाविक येतात, मग ते कोणी भाविक कुठल्या जातीचे, धर्माचे, पंथाचे असतील, स्त्री किंवा पुरुष असेल, ते काही भाविकांचे पेहराव हे संकोच वाटणारे, समोरच्याला संकोच वाटणारे होते की पेहरावामध्ये कसेही पेहराव त्यांनी परिधान केलेले असायचे। त्यामुळे आम्ही निर्णय घेतलेला आहे भक्तांच्या सूचनेनुसार, तक्रारीनुसार की पुढच्या आठवड्यापासून श्री सिद्धिविनायक मंदिरामध्ये येणारा जो भक्त असेल त्याचा पेहराव हा शालीनता, पावित्र्य जपणारा असावा। दरम्यान याच निर्णयासंदर्भात भाविकांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत, पाहूयात। कारण की मंदिरामध्ये धार्मिक कपडे घालून गेलेलंच बरं वाटतं असा। कैसा है ना, मंदिरों में तो एटलीस्ट इंडियन कपडे पहन के आना जरूरी है, त्याबद्दल आम्ही सहमत आहे। तोकडे कपडे घालून इथे आपण फॅशन परेड करायला येत नाही, आपण देवाच्या दर्शनाला येतो। तो ये अच्छा ही है और हमारी संस्कृति के हिसाब से ये बहुत ही अच्छा है। मेरे हिसाब से ये करना चाहिए सबको। मला त्याचं मी सपोर्ट किंवा त्याचा निग्लेक्ट नाही करत त्या डिसिजनला। मला असं वाटतं जर त्याने डिसिजन हे घेतलेलं आहे तर काहीतरी विचार करून घेतला असावा। सो मी ओके आहे ते डिसिजन रिगार्डिंग। तर दुसरीकडे पंढरपूर देवस्थान समितीनं नवविवाहित जोडप्यांसाठी VIP दर्शनाची सुविधा सुरू केली आहे। मंदिर समितीने नवविवाहित जोडपी, स्थानिक नागरिक आणि दिव्यांगांना VIP दर्शन देण्याचा निर्णय घेतलेला आहे। नागरिक सकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत आणि रात्री 10 ते 10:30 पर्यंत दर्शनासाठी स्थानिक नागरिकांना सोडलं जाईल आणि याची अंमलबजावणी अगदी उद्यापासूनच करण्यात येणार आहे। पंढरपूर येथील स्थानिक लोकांना सकाळी 6 ते 6:30 पर्यंत आपण दर्शन देत होतो, पण इथून आज मंदिरे समितीनं 6 ते 7 असा 1 तास सकाळी व सायंकाळी 10 ते 10:30 दर्शन देण्याची आज व्यवस्था केलेली आहे। नवीन लग्न झालेले जे जोडपे असतील त्यांच्यासोबत ते दोघं आणि त्यांच्यासोबत इतर 3 यांना दर्शनाला सोडायसाठी व्यवस्था केली गेलेली आहे।
श्री तुळजाभवानी देवीचा चरणस्पर्श करण्यासाठी महिलांना परवानगी द्यावी की नाही या ठरावावरनं पुजारींच्या 2 गटामध्ये वाद झाल्याची माहिती मिळते. चरणस्पर्शाच्या मुद्द्यावरनं भोपे पुजारी आणि पाईकर पुजारी हे दोन्ही मंडळं आमनेसामने आलेत. भोपी पुजारी मंडळाकडनं पाईकर पुजारी मंडळाच्या महिलांना देवीच्या चरणस्पर्शाच्या ठरावाला विरोध करण्यात आलेला आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या जे हक्कदार पुजारी आहेत यांच्या सवाष्ठ महिलांना हळदी कुंकू वाहण्याचा अधिकार पूर्वापारपासून रूढी परंपरेनुसार आहे. पण या ठिकाणी काही लोकांनी व मंदिर प्रशासनातील काही भ्रष्ट कर्मचारी अधिकाऱ्यांनी या ठिकाणी विनाकारण जातीभेद करून आमच्या महिलांच्या चरणस्पर्शाला विरोध दर्शवला. पुण्यापाठोपाठ आता जीबी सिंड्रोमनं राज्यातही आपले हातपाय पसरले. पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातही जीबीएसनं शिरकाव केल्यामुळे संकट वाढलंय. नेमकं कुठे कुठे जीबीएसचे रुग्ण आढळलेले आहेत आणि त्याचा सामना कसा करणार आहे पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. राज्याला जीबी सिंड्रोमचा विळखा. विदर्भ पश्चिम महाराष्ट्रातही जीबीएसचा शिरकाव. जीबीएसचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासन सज्ज. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून जीबी सिंड्रोमनं थैमान घातलंय. अवघ्या 10 दिवसांमध्येच रुग्णांची संख्या 111 झाली आहे आणि ही आकडेवारी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. पुण्यापाठोपाठ आता नागपूर, सोलापूर आणि कोल्हापुरात सुद्धा जीबीएसनं शिरकाव केलेला आहे. पुण्यामध्ये आतापर्यंत जीबीएसचे 111 रुग्ण सापडले. नागपूरमध्ये 6 रुग्ण, कोल्हापुरात 2 रुग्ण, तर सोलापूरमध्ये 2 संशयित रुग्ण आहेत. तर सोलापुरामध्ये एका संशयिताचा मृत्यू झालेला आहे. एका बाजूला रुग्णसंख्या वाढत असताना प्रशासनही आता सतर्क झालंय. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनीही जीबी सिंड्रोममुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय. जीबी सिंड्रोम हा जो काही नवीन एक आजार आहे, या आजाराबद्दल आणि त्यातल्या त्यात विशेषतः पुणे शहरामध्ये त्याचे पेशंट्स वाढले, त्यामुळे साहजिकच आज कॅबिनेटमध्ये सुद्धा त्याच्यावरती चर्चा झाली आणि त्याची वस्तुस्थिती नागरिकांच्यापर्यंत पोहोचणं आणि जी आवश्यक आहे ती काळजी सर्वांनीच घेणं या उद्देशानं खरं म्हणजे कॅबिनेटमध्ये सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीची सविस्तर सेक्रेटरी महोदयांनी कॅबिनेटला अतिशय चांगल्या पद्धतीनं या सर्व विषयाची माहिती दिली. दरम्यान पुण्यात जीबीएसची लागण झालेल्या रुग्णाचा सोलापुरात मृत्यू झाला आणि याचीच दखल घेत आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतही जीबीएस सिंड्रोमवर चर्चा झाली. या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी काय निर्देश दिलेले आहेत पाहूया. जीबीएस संसर्गजन्य नाही. महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये समाविष्ट. शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी विशेष व्यवस्था. जीबीएसवर ठोस अशी उपचार पद्धती नसली तरीही प्रचलित उपचारांनी रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो असं आरोग्य तज्ज्ञांनी म्हटलेलं आहे. आणि जीबीएस हा आजार जनरली बऱ्याचशा केसेसमध्ये हा नॉर्मल होतो. फार कमी केसमध्ये हा सिरियस होऊन पेशंट अत्यवस्थ होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता आरोग्य विभागाने दिलेल्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करणं आता गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. यानंतर आता नागपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर येते. मृत्यूनंतर काय होतं हे पाहायचं आहे अशा आशयाची चिठ्ठी लिहून एका विद्यार्थिनीनं आत्महत्या केलेली आहे. या मुलीने चाकूने आपला गळा चिरला आणि हाताची नस कापून जीवन संपवलंय. ऑनलाईन गेमिंगच्या आहारी गेलेल्या 17 वर्षांच्या विद्यार्थिनीचा आत्महत्येनं एकच खळबळ उडाली आहे. ही धक्कादायक घटना नागपूरच्या धंतोला पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेली आहे. तर नागपुरात 17 वर्षाच्या मुलीने स्वतःचा गळा चिरला आणि हाताची नस कापलेली आहे. तरुणी रात्रभर ऑनलाईन गेम खेळत होती. डेथ हा शब्द गुगलवर सर्च करत होती. सकाळी आई वडिलांना ती रक्ताच्या थारोळ्यात सापडली. आत्महत्या करण्यासाठी मुलीने ऑनलाईन चाकू मागवल्याची ही माहिती समोर आली आहे. आता बातमी आहे सैफ अली खान हल्ला प्रकरणासंदर्भात. या प्रकरणी आता पोलिसांनी बंगालमधील एका महिलेला अटक केल्याची माहिती मिळते. मुंबईमध्ये यापूर्वी अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी नागरिकांना वापरलेलं सिम कार्ड एका महिलेच्या नावावर असल्याचं समोर आलं असून याच प्रकरणी पोलिसांनी बंगालमधून एका महिलेला नादिया जिल्ह्याच्या छपरामधून अटक केलेली आहे. या महिलेचं नाव खुखुमोनी जहांगीर शेख असल्याचं सांगितलं गेलंय आणि ही महिला बांगलादेशी आरोपी शरीफुलच्या माहितीतली असल्याचं सांगितलं जातंय.
मुंबईतील एका पंचतारांकित रुग्णालयामध्ये उपचार घेणाऱ्या अभिनेता सैफ अली खानचा 25 लाख रुपयांचा वैद्यकीय खर्चाचा विमा दावा तात्काळ मंजूर करण्यात आलाय. विमा कंपनीच्या कार्यपद्धतीवर असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट या डॉक्टरांच्या संघटनेनं आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे. सोशल मीडियावर सुद्धा याचीच चर्चा सुरू आहे. सेलिब्रिटींना झुकतं माप आणि विमा कंपन्या मात्र सामान्यांना त्रास देतात आणि हेलपाटे घालायला लावतात असा आरोप या संघटनेनं केलेला आहे. टोरेस घोटाळा प्रकरणी आता आर्थिक गुन्हे शाखेनं मोठी कारवाई केलेली आहे. युक्रेनियन अभिनेता आर्मेन अटाईनला अटक करण्यात आली असून टोरेस प्रकरणातील युक्रेनियन सूत्रधारांना मदत केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आलेला आहे. टोरेस प्रकरणी आता 6वी अटक असून टोरेसमध्ये गुंतवणूक केलेल्यांना पैसे मिळणार का हा प्रश्न उपस्थित होतोय. मुंबई परिसरामध्ये पुन्हा एकदा मराठी विरुद्ध अमराठी असा वाद उफाळून आलेला आहे. डोंबिवलीमध्ये मराठी महिलांच्या कार्यक्रमामध्ये परप्रांतीयांनी दादागिरी केल्यामुळे हा वाद निर्माण झालाय. दरम्यान कोणता कार्यक्रम होता आणि कुणी विरोध केला पाहूयात त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. डोंबिवलीतील सोसायटीमध्ये राडा. हळदी कुंकवाला विरोध, शिव्यांचीही लाखोली. मराठी विरुद्ध अमराठी भिडले. डोंबिवलीमधील नांदिवलीमधील एका सोसायटीत सत्यनारायण आणि हळदी कुंकू समारंभाला अमराठी कुटुंबियांनी विरोध केलाय. तसंच मराठी माणसांना उद्देशून अपशब्द वापरल्याचा आरोप सोसायटीत राहणाऱ्या मराठी कुटुंबातील महिलांनी केलाय. सोमवारी रात्री या सोसायटीमध्ये वादातून मोठा गोंधळ निर्माण झाला. या गोंधळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या प्रकरणी आता मानपाडा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवण्यात आलेली आहे. आज एका व्हॉट्सअप ग्रुपवरती त्यांनी सत्यनारायण पूजेच्या संदर्भामध्ये अभाष्य केलं आणि वरतून सर्व महिलांना बाहेर येऊन दम देऊन विचारलं की तुम्ही हे सगळं कोणाला विचारून केलं, तुम्ही आम्हाला विचारलं का, न विचारता कसं काय केलं. आणि याच्यावरनं ते वाढत गेलं. सगळ्या महिला एकत्र आल्या. त्यावेळी त्यांनी मराठी भाषिकांना अतिशय अश्लील भाषेमध्ये शिवेगाळी केली. सोसायटीतील मराठी महिलांनी स्वखर्चाने हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला होता. तरीही संबंधित अमराठी व्यक्तीकडनं कार्यक्रमाला विरोध करण्यात आला. एवढंच नाही तर त्यानंतर सोसायटीच्या आवारामध्ये एकत्र जमलेल्या महिलांना संबंधित व्यक्तीनं अर्वाच्य भाषेत शिवीगाळही केली आणि त्यातून हा वाद उफाळला. अखेर या प्रकरणी आता पोलिसांनी दखल घेतली आहे. त्यांनी थोडे मराठी माणसाबद्दल अपशब्द वापरले असं महिलांची तक्रार आल्याने पोलिसांनी तत्काळ त्या ठिकाणी जाऊन शांतता राखण्याची सर्वांना समज दिली. सदर ठिकाणी शांतता झाली आणि त्यांच्या तक्रारीनुसार मानपाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील कारवाई चालू आहे. गेल्या काही दिवसात सातत्यानं मराठी माणसावर परप्रांतीयांकडून अन्याय होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. मराठी मुलांना नोकऱ्या नाकारण्याचे प्रकार सातत्यानं घडत आहेत. तर मराठी बहुल शहरातही आता परप्रांतीयांची दादागिरी पाहायला मिळते. अशा या घटनांना वेळीच आळा घालणं आवश्यक आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. तर डोंबिवलीमधल्या घटनेसोबतच कल्याणमध्ये सुद्धा अमराठी माणसाने मराठी माणसावर दादागिरीची घटना समोर आलेली आहे. सुयश तिवारी नावाच्या अमराठी तरुणाने एका मराठी विद्यार्थ्याच्या अंगावर गाडी घालून त्याला मारण्याचा प्रयत्न केलाय. सुयश तिवारीच्या दादागिरीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून अंगावर गाडी घालण्याचा डाव फसल्यानंतर या सुयश तिवारीने त्या मराठी विद्यार्थ्याला मारहाण करत अपहरण करण्याचा प्रयत्न केला. मुलाला मारहाण करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी विद्यार्थ्याच्या पालकांनी केली. यानंतर आता बातमी आहे रेल्वेच्या दुजाभावाची. रेल्वेनं अहमदाबादमधील कोल्ड प्ले कार्यक्रमासाठी विशेष गाड्या सोडल्या होत्या. मात्र दिल्लीत होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनासाठी विशेष गाड्या चालवण्यास रेल्वेनं नकार दिलेला आहे. त्यामुळे संमेलनासाठी आयोजकांना 50 लाख भरून रेल्वे गाडी आरक्षित करावी लागलेली आहे. 21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान दिल्लीमध्ये 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. मात्र या संमेलनासाठी विशेष ट्रेन चालवण्यासाठी रेल्वेनं नकार दिलेला आहे. बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर झालेली आहे.
मात्र शंकराचार्यांनंतरचं सर्वात मोठं असलेलं हे साधू संतांचं पद मिळवलेल्या ममताचा पुढील प्रवास कसा असणार, ती पुन्हा बॉलिवूडमध्ये परतू शकणार का, यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. महामंडलेश्वर ममताचं पद किती मोठं, महामंडलेश्वर पदाचे अधिकार काय, महामंडलेश्वर ममता काय करणार, नव्वदच्या दशकातील आघाडीची अभिनेत्री ममता कुलकर्णी हिची कारकीर्द तशी वादग्रस्तच होती. तिने 1993 मध्ये एका मॅगझिनसाठी टॉपलेस फोटोशूट करून खळबळ उडून दिली होती. नंतर तिचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. पुढे ती ड्रग्ज माफिया विकी गोस्वामी सोबत असल्याचंही बोललं गेलं. वर्ष 2000 पासून ती भारतापासून दूर परदेशात राहिली आणि अचानक 2024 मध्ये पुन्हा भारतात आली. आता तिनं संन्यास घेतल्यानं ती पुन्हा चर्चेत आली. ममता कुलकर्णीचा 24 तासातील संन्याशी ते महामंडलेश्वरचा प्रवास धक्कादायक आहे. तिनं गुरुदक्षिणा जुना आखाड्यातून घेतली आणि महामंडलेश्वर किन्नर आखाड्यातून झाली. त्यामुळेच ममताला देण्यात आलेली ही उपाधी नेमकी काय, त्याला धर्मशास्त्रात किती महत्त्व आहे ते पाहूया. सनातन धर्मामध्ये सर्वात मोठे महंत शंकराचार्य. शंकराचार्यानंतर महामंडलेश्वर श्रेष्ठ. साधू संतांच्या 13 आखाड्यात महामंडलेश्वरचं पद आहे. आखाड्यांमध्ये महामंडलेश्वराचं पद सर्वात मोठं आहे. महामंडलेश्वरानं प्रामुख्यानं धार्मिक आध्यात्मिक मार्गदर्शन करणं आवश्यक असतं. हे खूप सन्मानाचं आणि अत्यंत जबाबदारीचं पद आहे. या पदावरती यथायोग्य माणूसच नेमला जातो असं आजपर्यंतचा इतिहास आपल्याला सांगतो. दरम्यान महामंडलेश्वर होण्याचा प्रवासही तितकाच कठीण असतो, त्यागानं भरलेला असतो. यातील टप्पे कसे असतात ते पाहूया. व्यक्तीच्या खाजगी आयुष्याची माहितीची तपासणी केली जाते. संबंधित आखाड्यातील पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांकडून इच्छुक व्यक्तीची चौकशी केली जाते. आखाड्याचे सचिव पंचायतीकडून पुन्हा तपास केला जातो. इच्छुक व्यक्तीचे गुन्हेगारीशी संबंध आहेत का याची तपासणी होते. महामंडलेश्वर झाल्यानंतर अनेक नियमांचं पालन करणं बंधनकारक आहे. कोणताही नियम तोडल्यास मोठी कारवाई किंवा महामंडलेश्वर पदावरून हकालपट्टी होऊ शकते. मुळात वादग्रस्त इतिहास असलेल्या ममतानं किन्नर आखाड्यातून महामंडलेश्वर होण्याचं का ठरवलं, यावरून बरीच चर्चाही झाली. मात्र त्यामागची काही कारणं आहेत. महामंडलेश्वर पदासाठी किन्नर आखाड्याचे नियम थोडे शिथिल आहेत. महामंडलेश्वर बनल्यानंतरही कुटुंब आणि व्यवसायाला परवानगी आहे. इतर 13 आखाड्यांसारखे कठोर व्रत आणि साधना करण्याची आवश्यकता नाही. ममत्यानं संन्यास घेतला असला तरी तिनं किन्नर आखाड्याचं महामंडलेश्वर पद निवडलंय. त्यामुळे ममता पुन्हा बॉलिवूडमध्ये दिसल्यास नवल वाटायला नको. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. यानंतर बातमी आहे स्थानिक स्वराज्य निवडणुकांसंदर्भातली. स्थानिक स्वराज्य निवडणुकांसंदर्भात आता आणखीन लांबणीवर पडल्याची माहिती समोर येते. ओबीसी आरक्षण आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांप्रकरणी 25 फेब्रुवारीला सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे. गेल्या 4 वर्षांपासून या प्रकरणाची सुनावणी लांबणीवर पडते आणि त्यामुळे राज्यातील 29 महापालिका, 257 नगरपालिका, 26 जिल्हा परिषद आणि 289 पंचायत समित्यांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. त्यामुळे आता कोर्टाचा निकाल नक्की कधी लागणार याकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे. आता 25 फेब्रुवारीला जर निर्णय आला, जर त्यांनी जैसे ते स्थिती उठवली, तरच पुढची म्हणजे एप्रिल मे पर्यंत या निवडणुका होऊ शकतील. त्यामुळे आता 25 फेब्रुवारीची तारीख ही इम्पॉर्टंट आहे आणि कोर्टाने तो रिक्वेस्ट मान्य केला आहे की हे हाय ऑन बोर्ड होईल. मॅटर लवकर ऐकण्यात येईल, म्हणजे सुरुवातीच्या मॅटर्समध्ये असेल. पुढची तारीख आता 25 फेब्रुवारी आहे. आता बातमी आहे विद्यार्थ्यांसाठी. पुस्तकाला वह्यांची पानं लावण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने वर्षभरातच मागे घेतलेला आहे. पाठ्यपुस्तकांमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या वह्यांच्या कोऱ्या पानांचा विद्यार्थ्यांकडनं शिकवलेल्या घटकांच्या नोंदी घेण्यासाठी अपेक्षेप्रमाणे उपयोग झाल्याचं दिसून आलेलं नाही आणि त्याचमुळे हा निर्णय मागे घेण्यात आलेला आहे आणि पूर्वीप्रमाणे पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना वितरित केली जाणार आहेत. 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता 2री ते 8वी या वर्गासाठी असलेल्या पाठ्यपुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला होता.
माझा DNA हा भारतीय आहे असं विधान मुस्लिम देशाच्या राष्ट्रपतींनी केलेले. इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांनी हे विधान केलेले. यंदाच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सुबियांतो उपस्थित होते. मात्र मुसलमान देशाच्या राष्ट्रपतींनी आपला DNA भारतीय असल्याचं सांगितल्यावर पाकिस्तानचा मात्र जळफळाट झालाय. To report to the President, Prime Minister and Vice President, distinguished friends, a few weeks ago I had my genetic sequencing test and my DNA test, and they tell me that I have Indian DNA. So यंत्र आता तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. तुम्ही स्मार्ट वॉच वापरतात का? तुम्ही स्मार्ट वॉच जर वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण स्मार्ट वॉचमुळे कॅन्सरचा धोका असल्याचा दावा करण्यात आलेला आहे. या दाव्यामध्ये तथ्य आहे का याची आम्ही पडताळणी केली तेव्हा काय सत्य समोर आलेलं आहे पाहूयात. जीवघेणी स्मार्ट वॉच. स्मार्ट वॉचमुळे कॅन्सरचा धोका. काय व्हायरल मेसेज मागचं सत्य. स्मार्ट वॉचमुळे कॅन्सर होतो असा धक्कादायक दावा करण्यात आलाय. यामुळे स्मार्ट वॉच वापरणाऱ्यांचे धाबे दणाणले. खरंच स्मार्ट वॉचमुळे कॅन्सर होऊ शकतो का? स्मार्ट वॉच इतकं का घातक आहे याची माहिती जाणून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या टीमनं याची तपासणी केली. याआधी मेसेजमध्ये काय दावा करण्यात आलाय पाहूया. अमेरिकेतील नोट्रे डेम विद्यापीठात स्मार्ट वॉचवर संशोधन करण्यात आलं. एका बड्या कंपनीच्या स्मार्ट वॉचमध्ये PFAS चे घटक आढळले. PFAS घटक हा घातक असून त्यामुळेच कॅन्सर होऊ शकतो. स्मार्ट वॉचमध्ये एक सिंथेटिक पॉलिमर पदार्थ असतो. सिंथेटिक पॉलिमरचा वापर बाटल्या, खेळणी पॉलिथिन कप, प्लास्टिक पिशव्यांसाठी केला जातो. तसंच स्मार्ट वॉचच्या पट्ट्यातही पॉलिमर वापरला जातो. त्यामुळे याबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या प्रतिनिधींनी एक्सपर्टची भेट घेतली. यावेळी त्यांना व्हायरल मेसेज दाखवला आणि खरंच स्मार्ट वॉचमुळे कॅन्सरचा धोका आहे का याबाबत त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेतली. एका अभ्यासामध्ये असं लक्षात आलेलं आहे की स्मार्ट वॉचेसमध्ये PFAS म्हणजे पॉलीफ्लोरो अल्कलाइन सबस्टन्सेस आणि परक्लोरो अल्कलाइन सबस्टन्सेस PFAS हे काही स्मार्ट वॉचेसमध्ये यूज केलं जातं, जे की शरीरासाठी हानिकारक आहे. कारण की हे जर शरीरामध्ये जर गेलं तर असं बघण्यात आलं आहे की कॅन्सर होण्याचे किंवा इन्फर्टिलिटी होण्याचे, लहान मुलांमध्ये काही अपंगत्व येण्याचे असे चान्सेस असतात, असं या अभ्यासात आढळून आलेलं आहे. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूयात. सगळेच स्मार्ट वॉच वापरण्यास घातक असल्याचे रिपोर्ट्स नाहीत. अमेरिकेत एका कंपनीच्या स्मार्ट वॉचमध्ये PFAS घटक आढळल्याची माहिती आहे. PFAS घटकामुळे कॅन्सरचा धोका वाढतो. PFAS घटकाचा आपल्या शरीरावर परिणाम होतो. स्मार्ट वॉच घेताना चांगल्या क्वालिटीची घ्यावी. सगळीच स्मार्ट वॉच ही घातक नाहीत. मात्र काही कंपन्या हलक्या दर्जाचा PFAS घटक वापरतात. त्यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो असं अमेरिकेत एका संशोधनातून स्पष्ट झालंय. मात्र भारतात असं संशोधन झालेलं नाही. यावर रिसर्च सुरू आहे. तरी देखील तुम्ही स्मार्ट वॉच वापरताना काळजी घ्या. ब्युरो रिपोर्ट, साम TV.